नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NVS क्लासेसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. सुप्रभात. पहा, आपण ज्यावेळेस व्हिडिओ शूटिंग करत आहोत त्यावेळेस सकाळचे 9 वाजलेले आहेत, त्यामुळे तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहा, आता 22 फेब्रुवारी आपली शेवटची डेट होती, ठीक आहे, फॉर्म भरण्याची RRB ग्रुप डीची. पण आता ती 1 मार्च करण्यात आलेली आहे. 1 मार्चपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता आणि सोबतच तुमचा पेमेंट करण्याचा जो शेवटचा डेट आहे ऑनलाईन पद्धतीने वो 3 मार्च आहे, काय की नाही. त्यामुळे हे काही डाऊट ठेवू नका. तुमच्याकडे अजून दिवस आहेत. ज्या लोकांनी फॉर्म भरलेले नसतील अजून, त्यांनी ऑनलाईन साईटचा खूप प्रॉब्लेम येत आहे, त्यामुळे तुमच्याकडे 1 मार्चपर्यंत वेळ आहे. तुम्ही 1 मार्चपर्यंत आरामात फॉर्म भरू शकता. आणि पोस्ट प्रिफरन्स मी मागच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तशाच पद्धतीने तुम्ही तुमचा पोस्ट प्रिफरन्स असू द्या, जेणेकरून तुमचा सिलेक्शन झाला की येणाऱ्या आगामी काळात मग तुम्हाला प्रमोशनचे चान्सेस त्या पद्धतीने प्रमोशन आणि जॉब प्रोफाईल सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळी आहे. काही ठिकाणी थोडा हेवी वर्क आहे, काही ठिकाणी लाईट वर्क आहे का नाही. काही ठिकाणी ऑफिस वर्क आहे. ऑफिस वर्क म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो की वर्कशॉपच्या ज्या पण जागा आहेत त्या ठिकाणी आपल्याला कुठेतरी एक शेड भेटते. त्या शेडच्या अंडरमध्ये आपण उन्हातानात आपल्याला फिरायला लागत नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने लक्षात ठेवावं लागेल. तर पहा, आज आपण आता महत्वाची गोष्ट करणार आहोत ह्या ठिकाणी की बाबा, फॉर्म भरून झाल्याच्या नंतर आता आपल्याकडे पहा 150 दिवस आहेत. तर आपण 150 दिवस म्हणजे ओव्हरऑल आपण 5 महिने पकडून घ्या, ठीक आहे. 5 महिने आपल्याकडे आहेत. तर ह्या 5 महिन्यामध्ये आपल्या अभ्यासाचं नियोजन कसं असायला पाहिजे, येणाऱ्या 5 महिन्यामध्ये आपण कोणत्या गोष्टींना प्लॅन करायला पाहिजे, कशाचा प्लॅन करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींना आपल्याला टार्गेट करावं लागेल. आता काही पोरांचा मॅथमॅटिक्स वीक असते, तर मॅथ वीक असणाऱ्या पोरांनी काय करायला पाहिजे. पहा, 150 दिवसात ज्याला शून्य म्हणजे RRB ग्रुप डी बद्दल काही माहीत नाही, तो सुद्धा पोरगा चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने RRB ग्रुप डी ची तयारी करू शकते. तर काळजी करू नका. ज्यांचा मॅथमॅटिक्सचा इश्यू आहे किंवा ज्यांना सायन्सवर म्हटलं ना मी 25 सायन्सवर SCIENCE सायन्सवर 25 मार्कांचे प्रश्न असतात. तर ह्या 25 मार्कांना आपल्याला कसे टार्गेट करायचं आहे, मॅथमॅटिक्स, ठीक आहे. मॅथमॅटिक्सना 25 मार्कांचे प्रश्न असतात. ह्या 2 विषयांना कशा पद्धती, कारण हा थोडा स्कोरिंग सब्जेक्ट असते, तर याला आपण कशा पद्धतीने टार्गेट करायला पाहिजे ह्या गोष्टी सुद्धा आपण ह्या म्हणजे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओला पहा. ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या गोष्टीची चर्चा करणार आहोत. सगळ्यात महत्वाचा की आपल्याला RRB ग्रुप डीच्या अभ्यासाचा प्लॅन कसा असायला पाहिजे आणि आपण कोणत्या गोष्टी प्लॅन करायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला कोणत्या गोष्टींना टार्गेट करायला लागेल, ठीक आहे. आपला टार्गेट अभ्यासाचं नियोजन करताना आपला टार्गेट कशा पद्धतीने असणार आहे ह्या गोष्टी पाहणार आहोत. त्याच्यानंतर तिसऱ्या की आपला टाइम टेबल कसा असायला पाहिजे, ठीक आहे. टाइम टेबल कसा असायला पाहिजे. आता भरपूर लोक असे आहेत की ते जॉब करून म्हणजे तयारी करणार आहेत. तर जे पोरं जॉब करून तयारी करणार आहेत किंवा जे पोरं विदाऊट म्हणजे काही जॉब न करता लायब्ररीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी कसा असायला पाहिजे टाइम टेबल, ह्या गोष्टीवर आपण चर्चा करू. चौथा म्हणजे पहा मॅथमॅटिक्सवर आपण बोलणार आहोत. 5वा म्हणजे आपला पहा सायन्सची तयारी आपल्याला कशा पद्धतीने करायला लागेल. आणि आपल्याला 6वी गोष्ट म्हणजे पहा, 6वी गोष्ट दिसत आहे ना, 6वी गोष्ट म्हणजे आपल्याला पाहायचं आहे की बुक्स कुठून वापरायचे आपण, म्हणजे कोणत्या पुस्तकं वाचायच्या आहेत आपल्याला आणि कोणत्या पुस्तकं वाचायच्या नाहीत, ही महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर आपल्याला मॉक टेस्ट बद्दल आपण बोलू, ठीक आहे. मॉक टेस्ट आपल्याला केव्हा लावावा आणि केव्हा लावू नये, ठीक आहे. 7वी गोष्ट म्हणजे मॉक टेस्ट आपण कधी लावू आणि आपला किती स्कोर असायला पाहिजे, सेफ स्कोर असायला पाहिजे. आणि काही आता थोडा मिसलेनियस गोष्टी पाहून मग, ठीक आहे. मिसलेनियस गोष्टीबद्दल स्पेलिंग चेक करून घ्या व्यवस्थित. आपल्याला घाई आहे, मला कामावरही जायचं आहे, म्हणून मी म्हटलं पटकन आपण व्हिडिओ बनवून टाकू आणि मग कामावर एडिटिंग करू आरामात, ठीक आहे. तर मिसलेनियस गोष्टी आपण पाहायच्या आहेत. तर पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅन आपण आपल्याकडे आता येणारे 150 दिवस आहेत, ठीक आहे. फॉर्म भरून झाल्याच्या नंतर साधारणपणे 5 महिन्याच्या नंतर तुमची एक्झाम होणार आहे, ठीक आहे. 32,438 जागा आहेत. घाबरायचं कारण नाही. हे जागा वाढू सुद्धा शकतात. म्हणजे साधारणपणे प्रत्येक वेळेची भरती जागा कमी होत्या सुरुवातीला, नंतर त्या जागा वाढल्या. तर ह्या वेळेसही साधारणपणे ज्या 32,000 जागा आहेत त्या ढोबाळमानाने 50,000 जागा होतील. म्हणून त्याची काळजी करू नका तुम्ही. कॉम्पिटिशन खूप जास्त आहे, याची काळजी म्हणजे ह्या गोष्टीला तुम्हाला जाणून ठेवावं लागेल. कारण प्रत्येक वेळेस काय होते, कॉम्पिटिशन वाढत जाते, आहे का नाही.
मागच्या वेळेस कॉम्पिटिशन कमी होता, ह्या वेळेस अजून तयारी करणारे, अजून अवेअरनेस वाढलेला आहे, त्यामुळे कॉम्पिटिशन सुद्धा ऑलरेडी कसं आहे वाढत चाललेलं आहे. तर पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्लॅन. आपल्याला प्लॅन का करावा लागेल की आपला अभ्यासाचा प्लॅन कसा असायला पाहिजे, जेणेकरून आपण म्हणजे ह्या ठिकाणी काही गोष्टींना अवॉइड करू शकतो, आहे की नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता काही काही लोकांना तयारी करायची असते, काही काही लोक म्हणतात की मी कुठून तयारी करू, आहे की नाही. ऑनलाईन व्हिडिओ पाहू की एखाद्याचा पेड कोर्स घेऊ. पहा, यूट्यूबवर फ्री व्हिडिओ सुद्धा अवेलेबल आहेत, तुम्ही तिथून सुद्धा अभ्यास करू शकता. माझ्या तरी मते पहा, आता एखादा टॉपिक सांगतो मी तुम्हाला. एक मॅथमॅटिक्स मध्ये एक टॉपिक आहे नंबर सिस्टम, ठीक आहे. नंबर सिस्टम नावाचा एक टॉपिक आहे, ठीक आहे. आता ह्या नंबर सिस्टीमवर आधारित युट्यूबवर तुम्ही 4-5 टीचरचे व्हिडिओ पहा. मी असं म्हणणार नाही कोणताही टीचर चांगला आहे किंवा कोणताही टीचर वाईट आहे म्हणून. सगळे टीचर चांगले असतात, सगळे लोक व्यवस्थित पद्धतीने मेहनत करतात आणि तुम्हाला म्हणजे अभ्यासाबद्दलच्या गोष्टी सांगत असतात. तर नंबर सिस्टम मध्ये पाहायचा 4-5 टीचरचे आपण व्हिडिओ पाहायचा आणि जो टीचर आपल्याला सुटेबल वाटत आहे किंवा जो टीचर आपल्याला कम्फर्टेबल वाटत आहे त्याचाच व्हिडिओ आपण नंतर कॅरी करायचा, ठीक आहे. मग त्याचा जर पेड कोर्स सुद्धा असेल तर तुम्ही तो पेड कोर्स सुद्धा घेऊ शकता किंवा अनपेड कोर्स असेल, म्हणजे युट्यूबवर ऑनलाईन व्हिडिओ अवेलेबल असतील तर तुम्ही तशा पद्धतीने करू शकता, ठीक आहे. पण आपल्याला जो पहा, आता सगळे शिक्षक चांगले असतात, पण आपल्याला गोष्ट कशी आहे, आपापली म्हणजे कोणाची कमी समजण्याची, म्हणजे कोणाला लवकर समजते, कोणाला उशिरा समजते. तर आपापल्या पद्धतीने आपला जो कम्फर्ट झोन आहे, म्हणजे आपण ज्या झोनमधून व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करू शकतो किंवा एखादा टीचर आपल्याला व्यवस्थित पद्धतीने एक्सप्लेन करत आहे तर आपण त्याच्याच व्हिडिओ पाहायचे शेवटपर्यंत, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सांगणार आहे. मी असं म्हणणार नाही की तुम्हाला हा व्हिडिओ पहा, पण पहा, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमचा नक्की फायदा होणार आहे की नाही. तर तुमचा अभ्यासाचा प्लॅन कसा असायला पाहिजे ह्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत, ठीक आहे. टार्गेट पहा, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे आता कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. तर साधारणपणे पहा, कोणती गोष्ट होती की मॅथ आणि रिजनिंग मध्ये आपण रिजनिंग, ठीक आहे. मॅथ, रिजनिंग आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट आहे की जनरल सायन्स, आहे की नाही. जनरल सायन्स, GS. तर ह्या सगळ्या गोष्टी पहा. मॅथ किती 25 मार्काचा आहे, रिजनिंग किती आहे 30 मार्कांची आहे, आणि त्याच्यानंतर GS जनरल सायन्स हा कितीचा आहे 25 मार्काचा आहे. 25, 25, 50 आणि 3 80. तर ह्या 80 पैकी साधारणपणे आपल्याला 60 मार्क घेणे आहेत कोणत्याही हालतीत, इच अँड एव्हरी कंडिशन. कारण जो GK जनरल सायन्स म्हणजे जनरल नॉलेजचा जो भाग आहे, सामान्य अध्ययनचा जो भाग आहे, 20 मार्काचे याच्यावर प्रश्न असणार आहेत. तर 20 मार्क याच्यात काय, GK मध्ये सिलेबस खूप जास्त आहे की नाही. इतिहास वाचा, भूगोल वाचा, नागरिकशास्त्र वाचा, म्हणजे पॉलिटी वाचा, कलमा पाठ करा, हे करत म्हणजे दुनियाभराचा सिलेबस आहे की नाही. पहा, सिलेबससाठी व्हिडिओ आपण बनवू व्यवस्थित पद्धतीने, सगळ्या गोष्टी नंतरच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे तुम्हाला. पण GK मध्ये 20 आउट ऑफ 20 घेणे खूप कठीण होऊन जाते, कारण याच्यासाठी आपल्याला खूप जास्त अभ्यास करावा लागते, आहे की नाही. तर आणि मॅथमॅटिक्समध्ये म्हणा, रिजनिंगमध्ये म्हणा किंवा सायन्समध्ये लिमिटेड टॉपिक असतात. सायन्समध्ये पहा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, आजकाल न्यूमेरिकल खूप जास्त विचारत आहे, त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवाव्या लागतील, ठीक आहे. तर GK मध्ये याच्यात 20 पैकी आपल्याला 8 ते 10 आपल्याला मार्क आले समजा, तर ते खूप चांगली गोष्ट आहे की नाही. म्हणजे साधारणपणे आपण RRB ग्रुप डी ची तयारी करताना आपला टार्गेट असायला पाहिजे की आपले 100 पैकी किमान 70 ते 80 ज्याला आहेत तो अतिशय सेफ आहे, तो एकदम सेफ झोन मध्ये आहे, त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही. का बरं? कारण पहा, PET सुद्धा होणार आहे. PET म्हणजे आता पहा, RRB म्हणजे पोलीस भरतीची जे तयारी करतात किंवा सरळ सेवेची जे लोक तयारी करतात त्या लोकांनी घाबरण्याचं कारण नाही आहे. किंवा आपण शेतकरी मायबाप गरीब कष्टकऱ्याचे पुरवता आपण 1 किलोमीटर 4 मिनिटं 15 सेकंदात. पहा, पुरुषांसाठी काय आहे, जे बॉईज आहेत, बॉईज साठी काय आहे, 1 किलोमीटर किती 4 मिनिटं 15 सेकंदात आपल्याला पळायचं आहे, ठीक आहे की नाही. तर हे आपल्यासाठी सुटेबल वेळ आहे की नाही. ह्या मिनिटात आपण, एवढ्या वेळेत आपण सगळे लोक पळू शकतो, ठीक आहे. दुसरी गोष्ट पहा, दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मुलींनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी काय, आणि कसा 35 किलोचा वजन घेऊन आपल्याला 2 मिनिटात जावं लागते, ठीक आहे. 2 मिनिटात 100 मीटर चालतही गेला आपण समजा, तर हे आरामात आपण क्रॅक करू शकतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या गर्ल्स आहेत, ठीक आहे,
मुलींसाठी कसं आहे, मुलींसाठी आहे की तुम्हाला जे 1 किलोमीटर आहे ते 1 किलोमीटर 5 मिनिटं 40 सेकंदात पळणे आहे. 40 सेकंदात आरामात होऊन जाते, टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जे पोरगी अतिशय सावलीत राहते, एसी मध्ये राहत असेल ना, 2-4 दिवस धावली तरी ते सुद्धा आरामात 5 मिनिटं 40 सेकंदात काढू शकते, आहे का नाही. तर पीईटीच्या काही टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यात महत्वाचा आहे रिटर्न पेपर. ज्याचा रिटर्न पेपर जमला समजा, आहे की नाही, 70 ते 80च्या दरम्यान ज्यानं टार्गेट केलेला आहे तो फायनल त्याच्या घरी जॉईनिंग लेटर आला समजायचं, आहे की नाही. कारण भरपूर साऱ्या गोष्टी, काही लोक पीईटी मध्ये सुद्धा कपणार आहेत ना, तर आपल्याला ह्या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि 70 ते 80 का म्हणत आहे मी, कारण ज्याच्या 70 ते 80चा टार्गेट असेल तो साधारणपणे 60-65 पर्यंत जरी येतील, है का नाही. आणि 60-65 पर्यंत जे पोरं आले ते सुद्धा सेफ झोन मध्ये आहेत, है का नाही. त्याला तेवढी टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये, समजलं. त्याच्यानंतर पहा आता टाइम टेबल. टाइम टेबल मध्ये मी 2 गोष्टी बोलणार आहे, ठीक आहे. टाइम टेबल मध्ये मी पहा 2 गोष्टी बोलणार आहे. टाइम टेबल मध्ये, ठीक आहे. टाइम टेबल मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे टाइम टेबल मध्ये पहा, जे लोक आता जॉब करतात, ठीक आहे, जे लोक आता जॉब करत आहेत आणि जॉब करून ज्यांना तयारी करायची आहे, आणि जे लोक जॉब करत नाही, घरूनच अभ्यास करत आहेत, ठीक आहे, त्या लोकांसाठी टाइम टेबल कसा असायला पाहिजे. तर जे लोक जॉब करत आहेत, ठीक आहे, साधारणपणे तुम्ही 8 तासाचा जॉब करत असाल, 8 ते 10 तास, म्हणजे अप्स डाऊन एवढ्या सगळ्या गोष्टी पकडल्यानं सोबत तुमची झोप सुद्धा खूप महत्वाची आहे. हा, नाहीतर आपण अभ्यासाच्या नादात झोप नाही घेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट पहा, 8 ते 10 तास तुमची जॉबवर आणि 8 तास तुमची झोप समजा, म्हणजे 18 ते 7. चला मी घेतो अजून 2 तास तुम्हाला एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज, तुमचे मित्र आहेत समजा, फोनवर बोलायचं लागते किंवा गर्लफ्रेंड वगैरे असेल तर सगळ्या गोष्टी. तर तुम्ही पहा 20 तास तुमचे इथं बिझी राहतात, तर तुमच्याकडे जे 4 तास उरतात, आहे की नाही, त्या 4 तासांमध्ये तुम्ही आपला व्यवस्थित पद्धतीने मॅनेजमेंट करा, आहे की नाही. 4 टॉपिक आहेत आपल्याला. 4 टॉपिक कोणते कोणते म्हणजे जीके जीएस, आहे की नाही, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, आणि त्याच्यानंतर एक कोणता टॉपिक पहा, मॅथमॅटिक्स, रिझनिंग, आणि एक टॉपिक कोणता जीके, एक टॉपिक आपण हे समजू करंट अफेअर, ठीक आहे. तर करंट अफेअर आपण सुद्धा पहा, करंट अफेअर सुद्धा खूप महत्वाचा रोल कॉल करणार आहे. कारण जनरल अवेअरनेस मध्ये, आहे का नाही, सामान्य अध्ययन मध्ये चालू घडामोडी तुम्हाला 7 ते 8 मार्कासाठी विचारणार आहे. तर त्याकरिता ते 7 ते 8 मार्क इच अँड एव्हरी कंडिशन मध्ये आपल्याला जमले पाहिजे, आहे का नाही. तर जे जॉब करणारे पोरं आहेत त्यांनी साधारणपणे पहा 2+1+1 ह्या तत्वावर, आहे का नाही, म्हणजे 2 तासासाठी आपण मॅथ घ्यायचा, ठीक आहे. आणि मॅथ आपल्याला डेली करावा लागेल, ठीक आहे. वाटल्यास रिजनिंग आपण म्हणू तर समजा आठवड्यातून 2 दिवस गॅप देऊ शकतो, आहे की नाही. म्हणजे सोमवारी केला तर आपण बुधवारी करायचा, बुधवारी केल्याच्या नंतर मग शुक्रवारी करायचा, एक दिवसाचा आपण असा गॅप देऊ शकतो रिजनिंगसाठी. पण मॅथ आपल्याला डेली करायला लागेल, ठीक आहे की नाही. मॅथ आपल्याला डेली करायला लागेल. त्याच्यानंतर 1 तास आपल्याला जीके, आणि 1 तासासाठी आपण काय करू शकतो, 1 तासासाठी आपण म्हणजे करंट अफेअर समजा, किंवा एखादा मोठा टॉपिक आहे की नाही, त्या टॉपिकला आपल्याला टार्गेट करायचं आहे. तर आपण 2+1+1 अशा पद्धतीने आपला तयारी करू शकतो. आणि जे पोरं घरूनच अभ्यास करत आहेत, ठीक आहे, आता जे पोरं जॉब, काही पोरांना हा सुद्धा डाऊट असते की सर मी जॉब करत आहो पण माझ्याकडून शक्य होईल का. 100% शक्य आहे का नाही. इम्पॉसिबल काहीच नाहीये, तुम्ही आरामात क्रॅक करू शकता. इव्हन मी तरी म्हणू शकतो तुम्ही यांच्यापेक्षा जास्त एनर्जाइज आहे. म्हणजे जे लोक घरून अभ्यास करतात त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त एनर्जाइज आहे. का बरं, कारण तुमच्याकडे एक टार्गेट आहे का नाही. तुम्हाला म्हणजे तुम्ही जे पण काम करत आहात त्याच्यातून मोटिवेशन भेटते तुम्हाला की बाबा याच्यापेक्षा ते सरकारी जॉब आपल्यासाठी बेस्ट आहे म्हणून, आहे का नाही. तर बाहेर जे लोक घरून जॉब म्हणजे घरून तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी मी साधारणपणे ढोबाळ मनाने म्हणेन 7 ते 8 तास तुम्हाला अभ्यास करावा लागेल. 7 ते 8 तास डेली अभ्यास करावा लागेल, इच अँड एव्हरी कंडिशन. कारण पहा कॉम्पिटिशन एवढा वाढलेला आहे तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्याच लागतील. भयानक कॉम्पिटिशन आहे. 32,000 जागा आहेत पण त्या 50,000 होणार आहेत. पण याच्यामध्ये गोष्ट कशी आहे पहा, ऑलरेडी जे लोक तयारी करत होते आहे का नाही ते सुद्धा तुमच्या याच्यात येणार आहेत आणि नवीन पोरं अजून सुद्धा ऍड होणार आहेत. तर 7 ते 8 तास तुम्ही अभ्यास इच अँड एव्हरी कंडिशन करायलाच पाहिजे, आहे का नाही. तुम्ही काय करायचं मग 2 तास मॅथमॅटिक्स, 2 तास रिजनिंग, आहे का नाही, 2 तास जीके जीएस. आणि तुम्हाला पहा येणाऱ्या हे जे तुमच्याकडे जे 150 दिवस आहेत की नाही, 150 दिवसाचा जो प्लॅन होता तुमचा त्याच्यामध्ये तुम्हाला 100 दिवसात पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे.
100 दिवसात पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि येणारे जे उरलेले जे 50 दिवस आहेत, ह्या 50 दिवसांमध्ये तुम्हाला या सिलेबसचा रिव्हिजन करायचा आहे. काय करायचं आहे? रिव्हिजन खूप महत्वाचं असते, आहे का नाही? ही गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात ठेवावं लागेल. 100 दिवसात आपल्याला आपला पूर्ण सिलेबस करावा लागेल आणि त्याच्यानंतर 50 दिवसामध्ये आपल्याला रिव्हिजन करावं लागेल. ठीक आहे, एवढ्या गोष्टी समजला. त्याच्यानंतर पहा, आता टाइम टेबल झाला. मॅथमॅटिक्स, आपण मॅथमॅटिक्स विषयी बोलू, आहे की नाही? आता मॅथमॅटिक्स मध्ये कसं करायचं, जे लोक जॉब करत आहेत, ठीक आहे, जे लोक जॉब करत आहेत ते 2च तास देणार आहेत, पण जे लोक जॉब नाही करत आहेत, घरूनच तयारी करत आहेत, तर मी एक टॉपिक सजेस्ट केला. फॉर एक्झाम्पल नंबर सिस्टम. तर नंबर सिस्टम मध्ये तुम्ही युट्यूबवर 3-4 लोकांचे व्हिडिओ पहा आणि जो टीचर तुम्हाला सुटेबल वाटते त्या टीचरच्या मग सगळे व्हिडिओ पाहणे सुरू करा, आहे की नाही? आणि त्याच्यामध्ये नंबर सिस्टम मध्ये आता एखादी पुस्तक आहे, त्या पुस्तकात टॉपिक सजेस्ट केले जातात. टॉपिक पहिला, टॉपिक दुसरा, टॉपिक तिसरा, आहे की नाही? तर एका टॉपिकवर साधारणपणे त्या पुस्तकात 60 प्रश्न दिलेले आहेत समजा, ठीक आहे, 60 प्रश्न दिलेले आहेत. दुसऱ्या टॉपिकवर 40 प्रश्न दिलेले आहेत. तर 60 जर तुम्ही जॉब करत नसाल, घरूनच अभ्यास करत असाल, तर तुम्ही 60च्या 60 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जे लोक जॉब करून तयारी करत आहेत त्या लोकांनी 60 40 प्रश्न केले एका टॉपिकवरचे, तर तुमच्यासाठी सुटेबल आहे. ठीक आहे, दुसऱ्या टॉपिकवर 40 प्रश्न आहेत, जे लोक घरून तयारी करत आहेत, ठीक आहे, किंवा लायब्ररीमध्ये आहेत, त्या लोकांनी 40 आउट ऑफ 40 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. आता तुमचा पहा, 100 दिवस तुमचे युद्धाचे आहेत की नाही? युद्धाच्या काळात जो मेहनत करते, आहे की नाही, काय म्हणतात, शांततेच्या काळात जो मेहनत करतो त्याला युद्ध करावा लागत नाही, अशी काहीतरी म्हण आहे ना. आता एक्झॅक्टली आठवत नाही, पाहून घ्या तुम्ही. तर दुसरा जो टॉपिक आहे, दुसऱ्या टॉपिकवर जर 40 प्रश्न असतील नंबर सिस्टम मध्ये, तर जे लोक जॉब करत आहेत त्या लोकांनी 40 पैकी 30 प्रश्न करायचे, ठीक आहे. आणि जे लोक जॉब करत नाहीयेत तर त्यांनी 40 पैकी 40 करायचे, आहे का नाही? म्हणजे जे घरून तयारी करत आहेत त्यांनी 40 आउट ऑफ 40 करण्याचा. तर काही लोकांचा आता डाऊट येईल की बा तुम्ही म्हणत आहात जे जॉब करत नाही मग हे तर आमच्यापेक्षा समोर जातील. पहा, समोर जाणार नाही, आपल्याला त्या टॉपिकचा नॉलेज येऊन जाईल. म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात. फक्त आपल्याला गोष्ट कशी होती की अशा पद्धतीचा एखादा प्रश्न आला तर आपल्याला तशा प्रश्नांची सवय असायला पाहिजे, ठीक आहे. हाच एक आपला बोलण्याचा उद्देश होता. त्याच्यानंतर पहा, मॅथमॅटिक्स झाला. आता सायन्स पहा, आजकाल सायन्सवर खूप जास्त प्रश्न विचारत आहे आणि सायन्स आपल्यासाठी का महत्वाचा आहे? पहा, आपल्यासाठी सायन्स का महत्वाचा आहे? कारण सायन्स हा सब्जेक्ट आहे स्कोरिंग, आहे का नाही? विशेष करून जे आता RRB ग्रुप डी मध्ये काही सायन्स फॅकल्टीचेही पोरं फॉर्म भरतात, त्यांच्यासाठी तर तेवढा इश्यू नाहीये. पण जे आर्ट फॅकल्टीचे जे पोरं आहेत त्या आर्ट फॅकल्टीच्या पोरांना थोडा त्रास होते, आहे का नाही? कारण ह्या गोष्टी त्यांना नवीन वाटतात. तर पहा, नवीन वाटण्याचं काही कारण नाहीये. तुम्हाला जे परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत ते 10वी बेसिसवरच येणार आहेत, तर तुम्ही त्याची काळजी घ्यायची नाहीये. 10वी बेसिसवरच प्रश्न असणार आहेत. तरी सुद्धा आता तुमचा भरपूर सायन्स सुटलेला असेल 10वीच्या नंतर, आहे का नाही? तर फिजिक्स केमिस्ट्रीचा आपल्याला त्रास येते, आहे का नाही? फिजिक्स आपण सोडलेला असतो, केमिस्ट्री आपण सोडलेलं असतं, ठीक आहे की नाही? तर त्यामुळे आपण घाबरण्याचं काही कारण नाहीये. तुम्ही व्यवस्थित पद्धतीने आरामात, आहे की नाही, सायन्सची तयारी होते तुमची. आणि सायन्समध्ये मी तरी इव्हन म्हणेन, आहे की नाही, 25 आउट ऑफ 25 मार्क सुद्धा तुम्ही घेऊ शकता, आहे की नाही? तर याच्यासाठी घाबरण्याचं काही कारण नाहीये, आरामात तयारी होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सायन्समध्ये फिजिक्सला न्यूमेरिकल, ठीक आहे, न्यूमेरिकल तुम्हाला याची प्रॅक्टिस करावं लागेल, ठीक आहे की नाही? ह्या सगळ्या गोष्टी. आणि आजकाल केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला काय विचारते? फॉर्म्युला विचारते, किंवा एखाद्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय, केमिकल फॉर्म्युला काय, याच्यावर ही रिॲक्शन केला तर म्हणजे काय प्रोडक्ट भेटेल, आजकाल हे सुद्धा प्रश्न विचारत चाललेला आहे. तर त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टीला सुद्धा टार्गेट करावा लागेल, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा, आता बुक्स हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे का नाही? आता जे लोक ऑनलाईन पद्धतीने पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की सिलेबस. ज्याला सिलेबस माहित असेल तो व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करेल. तर बुक्स मध्ये आता मी तुम्हाला पहा, इथं तुम्हाला दिसेल स्क्रीनवर किरण पब्लिकेशनची रिजनिंगची पुस्तकं आहे, मॅथमॅटिक्सची पुस्तकं आहे, आणि किरण पब्लिकेशन म्हणा किंवा अरिहंत पब्लिकेशन. पण सगळ्यात बेस्ट म्हणजे तुमच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन रेफरन्स काय असणार? प्रिव्हियस इयर क्वेश्चन PYQ हा तुमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. कारण आपण म्हणतो भरपूर पोरं विचारतातही आपल्याला की बाबा आपला रेफरन्स काय असणार आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या ज्यांना रेफरन्स घेतलेला आहे का नाही,
म्हणजे त्याला माहिती पडून जाईल की मागच्या भरतीमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आणि आता कोणते प्रश्न. मागच्या व्हिडिओमध्ये पहा मी तुम्हाला 2-3 प्रश्न सांगितले होतो, रेफरन्स दिलं होतं, आहे का नाही. भारताचा राष्ट्रीय वारसा प्राणी कोणता, हा एक प्रश्न होता, आहे का नाही. त्याच्यानंतर एक प्रश्न सांगितलं होतं मी, दांडी हे गाव गुजरातमधील कोणत्या जिल्ह्यात आहे, हा प्रश्न सुद्धा मागच्या भरतीत विचारला होता. तर ऑब्वियस आहे, जर असे प्रश्न विचारत आहे तर आपण काय करणार मग त्याच टाईपचे. आता एक प्रश्न हा सुद्धा विचारला होता, कटक हे गाव किंवा जिल्हा कोणत्या राज्यात आहे का नाही. तर म्हणजे पर्टिक्युलर जिल्ह्याला म्हणजे किंवा जे गावं फेमस आहेत समजा, आहे की नाही, तर तशा पद्धतीने तशा गावांवर सुद्धा प्रश्न विचारू शकतो. आता महाराष्ट्रीयन पोरांसाठी हिरवे बाजार, आहे का नाही, हिरवे बाजार नावाचा एक गाव आहे, हिरवे बाजार, तर याच्यावरही प्रश्न विचारू शकते, आहे का नाही, की हिरवे बाजार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे किंवा कोणत्या राज्यात आहे, असेही प्रश्न विचारू शकतो. तर यांना पहा, जो एक एक प्रश्नाला टार्गेट करेल ना त्याला भरतीमधून त्याचं सिलेक्शन फिक्स आहे की नाही. तुम्हाला एक एक प्रश्नाला टार्गेट करावं लागेल आणि जो एक एक प्रश्नाला टार्गेट करेल त्याचं सिलेक्शन कोणीही रोखू शकत नाही. ठीक आहे, तर पहा बुक्समध्ये किरण पब्लिकेशनची पुस्तकं वापरू शकता तुम्ही. किरण पब्लिकेशनच्या आता ज्यांना सूट होतात, पण त्याच्यामध्ये गोष्ट कशी आहे की त्यांनी पूर्ण सिलेबस दिलेला आहे आणि सिलेबसच्या अनुषंगाने सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा त्यांनी आढावा घेतलेला आहे त्या ठिकाणी. त्यामुळे तुमच्यासाठी मी तरी सजेस्ट करेन की किरण पब्लिकेशनच्या किंवा अरियन पब्लिकेशनच्या. आणि मॅथमॅटिक्ससाठी म्हणाल तर तुम्ही पहा RS अग्रवाल सुद्धा खूप चांगला आहे, पण त्याच्यात डीपली दिलेला आहे आणि आपल्याला सिलेबसच्या अनुषंगाने पाहिजे असेल, आहे की नाही. आता याच्यात गोष्ट अशी असते, काही पोरं काय असतात पर्टिक्युलरली RRB ग्रुप डी चीच तयारी करतात आणि काही पोरं कसे असतात की त्यांना RRB ग्रुप डी सोबतच इतरही, आता पहा पोलीस भरती आली समजा, तर आपल्याला पोलीस भरतीतही फॉर्म भरायचा आहे. तर असे पोरं असले तर समजा ह्या ठिकाणी आपला चान्स हुकला तर ते पोरं त्या ठिकाणी सुद्धा इलिजिबल असतात. म्हणजे त्यांचा ओव्हरऑल सिलेबस झालेला असते की नाही सगळ्या भरत्यांचा, त्यामुळे ते कुठेही इलिजिबल होतात. तर त्याच्यासाठी RS अग्रवाल सुद्धा बेस्ट आहे तुमच्यासाठी. अरियन पब्लिकेशनच्याही पुस्तकं खूप छान आहेत, तुम्ही त्या पुस्तकाचा अभ्यास व्यवस्थित पद्धतीने करू शकता. आता पहा मॉक टेस्ट सध्याच्या परिस्थितीत तुम्ही घेण्याची टेन्शन नको घ्या फालतू, आहे की नाही. ह्या गोष्टी फालतू आहेत. जेव्हा आपला अभ्यास होईल 100 दिवसाचा, त्याच्यानंतर 50 दिवसात आपली रिव्हिजन होईल, त्यानंतर आपण कुठेतरी मॉक टेस्टचा विचार करायचा, आहे का नाही. मॉक टेस्ट आतापासून, आहे का नाही, ते का एक मन आहे ना, आहे का नाही, गाव बसा नाही और लुटेरे आ गए, तशीच गोष्ट आहे की नाही. तर त्याच्याकडे आता लक्ष नको द्या. येणाऱ्या काळात आपण ह्या विषयावर बोलू. तुम्ही माझ्यासोबत माझ्या चॅनलसोबत जुडलेला, मी सगळ्या गोष्टी RRB ग्रुप डी साठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण टार्गेट करणार आहोत. आता तुमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता की सिलेबसवर व्हिडिओ असायला पाहिजे, तर सिलेबसवर सुद्धा मी एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन. आता जसा जसा मला वेळ मिळते तर मी प्रयत्न करत जाईन. त्याच्यानंतर एखादा RRB जो ग्रुप डीतून लागलेला पोरगा नवीन फ्रेशर, त्याचा मी इंटरव्ह्यू सुद्धा घेण्याचा प्रयत्न करीन आणि त्याला म्हणजे तुमच्यासोबत कनेक्ट करण्याचा प्रयत्न करीन की त्याचा अनुभव कसा होता, त्यानं कुठून अभ्यास केला, कसा सेट लावला, मॉक टेस्ट वगैरे कशा दिला, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल मी बोलण्याचा प्रयत्न करेन. आणि मिसलेनियसमध्ये भरपूर सारे असे जे प्रश्न राहतात जे म्हणजे वेळेवर सुटतात, त्यामुळे मी ह्या ठिकाणी मिसलेनियस दिलं होतं. तर हो पहा व्हिडिओ खूप लांब होते, जे कामाचे व्हिडिओ राहतात ते खूप लांब होतात, आहे की नाही. तर म्हणून तुम्हाला म्हणतो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्यासाठी थँक्यू सो मच. पण ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचेच आहेत. पहा तुम्ही अभ्यास करत आहात, तुम्ही स्ट्रॅटेजी बनवत आहात, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील. ठीक आहे, तर इथपर्यंत पाहिल्या तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा आणि जे लोक ह्या गोष्टीची तयारी करतात त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ सुद्धा पोहोचवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, थँक्यू सो मच.